भारत आणि अझरबैजान यांनी आपले द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे। ही बैठक बाकू या राजधानी ठिकाणी झाली। या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात आले? व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पर्यटन। अझरबैजान हा कॅस्पियन सी जवळ असल्यामुळे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे। इंडोनेशियामध्ये 7.4 रिक्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला आहे। इंडोनेशिया हे पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये स्थित जगातील सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखीयुक्त क्षेत्र आहे। भारताने INS अरिघान या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचा समावेश केला आहे। या पाणबुडीचे वैशिष्ट्ये काय आहे? न्यूक्लिअर पॉवर मिसाईल बॅलिस्टिक सबमेरीन। यामुळे भारताचा न्यूक्लिअर टायट अजून मजबूत झाला आहे। न्यूक्लिअर टायट म्हणजे काय? जमिनीवरून प्रक्षेपण, हवाई मार्गे प्रक्षेपण आणि पाण्यातून प्रक्षेपण। अणुऊर्जा विस्तार योजना भारताने राबवली आहे। भारताने 2047 पर्यंत अणुऊर्जा 100 गिगावॅट एवढे वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे। याचे महत्त्व काय? हे स्वच्छ इंधन आहे आणि ही ऊर्जा सुरक्षित आहे। प्रोजेक्ट चेतक बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट चेतकचा 47वा स्थापना दिवस साजरा झाला आहे। या प्रोजेक्टचे महत्त्व काय आहे? सीमावर्ती भागामध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे संरक्षण दलासाठी अतिमहत्त्वाचे आहे। आपल्याला जर कधी अशाच प्रकारचे करंट अफेअर पाहिजे असतील तर संकेत सर एक्सप्लेन स्पर्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।